जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना वनचारी। यमुना वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरान्निताय जय गौरान्निताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृंग गोविंद स्वामिनिति नामिने। नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. कोणाला आठवते आपण मागच्या आठवड्यात काय केलेलं? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. मागच्या वेळेस आपण 16वा आणि 17वा श्लोक घेतलेला होता. बरोबर. ज्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली हेच म्हणजे सत्व रज म्हणजे रजनी मी म्हणणार, पण सत्व आणि तमच थोडंसं डिस्टिंग्विशिंग सांगितलं होतं बेस्ड ऑन इटिंग हॅबिट्स आणि स्लीपिंग स्टाईल बेसिकली. हा. तर जो जास्ती खातो किंवा जो जास्ती झोपतो तो तमगुणी असतो, आणि जो कमी खातो कमी, पण ते पण तुम्ही ऍक्च्युली खूपच छान सांगितलं मागच्या वेळेस की कमी पण खायला नको आणि एकदम जास्ती पण खायला नको, आणि किती खायला पाहिजे ते पण तुम्ही सांगितलं होतं की अर्ध पोट भरलेलं पाहिजे आणि अर्ध म्हणजे 1/4 पाण्याने 1/4 हवेने वगैरे. ते आय आय लव्ह दॅट
एक्सप्लेनेशन. आणि मेन आपण जे खातो किंवा झोपतो हे आपल्या शरीराकरता किंवा इंद्रियांकरता. का आता आपल्याला भक्ती आपली व्यवस्थित व्हायला पाहिजे, कारण आपण भक्ती शरीराद्वारेच म्हणजे आत्म्या थ्रू करतो, पण शरीर असेल तरच आपण करू शकतो असं म्हणजे मला समजलंय. बरोबर. म्हणून ते कृष्ण भगवान अर्जुनांना सांगत असतात की अशा प्रकारे या दोन गोष्टी पाळायला पाहिजे. बरोबर. तर त्या दोन्ही अगोदर आपण ते सगळं बसण्याचं योगाचं वगैरे बघितलं, तर आता खाणं आणि झोपणं हे सांगितलं होतं. बरोबर. आणि मेन ह्याच्यामध्ये पॉइंट असा आहे की म्हणजे हे सगळं जे कृष्ण सांगतोय हे योग योग करण्यामध्ये त्याचा काय कॉन्ट्रीब्युशन आहे, ते त्या हा दृष्टीने हा. सांग. मिनिंग हा श्लोक आणि ह्याच्यानंतरचा श्लोक ही इज नॉट टॉकिंग फ्रॉम अ डाएट पर्स्पेक्टिव्ह किंवा फिजिकली राईट. कसं फिट ठेवलं पाहिजे, काय एक्सरसाइज केल्या पाहिजे वगैरे, त्याचा तो ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच आहे की शरीरामुळे आपल्या योग प्रक्रियेमध्ये काही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून शरीराची कितपत आणि कशी काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने तो सांगतोय सगळं आपल्याला. आता कधी कधी काय होतं की जेव्हा आता योग करायचंय, यम नियम आसन प्राणायाम हे जे आहेत ह्याच्यामध्ये जेव्हा आसनं करायची असतात, त्यावेळी जर खूप मोठं पोट असेल कोणाचं, तर त्या माणसाला सगळी आसनं करायला शक्य होत नाही. म्हणजे काय झालेलं आहे की त्यांनी जास्ती जेवला आहे गरजेपेक्षा, त्यामुळे त्याचं पोट मोठं मोठं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या योग प्रक्रियेमध्ये टू अ सर्टन एक्सटेंट एक अडथळा येतोय. तर ते होऊ नये आणि त्याची जी मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव व्हावा त्या दृष्टीने हे सगळं तो सांगतोय. 17व्या अध्यायामध्ये पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने सांगितलेलं की काय करावं आणि 16व्या अध्यायामध्ये काय करू नये ह्या अँगलने त्यांनी सांगितलेलं. आणि योगो भवती दुःख हा, हे जर तो करू शकला तर ह्याच्यातनं जे आपल्या संसारामध्ये जी दुःख असतात त्याचं निवारण होऊ शकतं. म्हणजे तो अगेन तो फिजिकल दुःखांचं बोलत नाही की असं नाहीये की बाबा एक व्यक्ती जेवढं जेवायला पाहिजे, कमी नाही जास्ती नाही, जेवढं जेवायला पाहिजे, जेवढं झोपायला पाहिजे, जेवढं कर्म केलं पाहिजे बरोबर तेवढं करतोय, पण बाकीच्या वेळी तो सगळं म्हणजे लोकांना लुटणं मारणं वगैरे हे सगळं करतोय. तर त्याच्यामुळे जे त्या कर्मामुळे त्याची जी दुःख येणार आहे त्या दुःखांचं निवारण बद्दल कृष्ण बोलत नाही. इकडे बोलते की ह्या संसारातनं तुम्हाला बाहेर पाडायला जी दुःख आहेत तुमची, म्हणजे ज्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही आहात, त्यांचं निवारण होऊ शकेल. बेसिकली एक्झिट पॉइंट फ्रॉम द मटेरियल वर्ल्ड तो क्लिअर होत जाईल ह्या दृष्टीने कृष्ण सांगतो. तर आज आपण 18 आणि 19 करू. हे पण खूप सुंदर श्लोक आहेत. आणि नंतर 20व्या श्लोकापासून कृष्ण समाधीच्या स्टेजला भगवद्गीता नेतो आणि मग त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतोय कृष्ण. तर म्हणून आणि 20 ते 23 हे जे श्लोक आहेत ते एकत्र आहेत सगळे, त्यामुळे आपल्याला ते एकाच क्लासमध्ये करायला लागतील. म्हणून आज आपण फक्त 18 आणि 19 करू आपण. तर कोणाला काही प्रश्न आहे का? यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अनुवाद. हरे कृष्णा. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हरे कृष्णा. थँक्यू मॅडम. आता काय झालंय, 17व्या श्लोकापर्यंत म्हणजे 10व्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत कृष्णाने ध्यान योग जो आहे तो कसा करावा, ध्यान कसं करावं त्याबद्दल सांगितलं. जागा कशी निवडावी, कुठे बसावं, कुठे बघावं, कुठे बघू नये, किती बघावं, किती बघू नये, काय खावं, काय खाऊ नये वगैरे हे सगळं सांगितलेलं. आता त्याचे जे ती एक स्टेज येते, हे सगळं केल्यानंतर ग्रॅज्युअली आपण एका परफेक्शनच्या स्टेजला पोहोचतो. की आपण बोलतो ना की आपण पूर्ण वर्षभर मुलाला सांगतो अभ्यास कर अभ्यास कर, त्याला वेगळ्या क्लासेसला लावतो, शिकवतो, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला शिकण्यास मदत करतो आपण.
आणि त्याचं कल्मिनेशन कुठे होतं की त्याची फायनल एक्झाम येते, त्या फायनल स्टेजला तो पोहोचलेला. तर आता आपण हळूहळू त्या स्टेजला पोहोचतोय आपण. आणि 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत ती समाधीची ती स्टेज आहे, त्याच्यापर्यंत तो नेऊन ठेवतोय आपल्याला तिकडे. त्याच्या आता हे 2 श्लोक आहेत, हे त्याच्या अलीकडची जरा स्टेज आहे, म्हणजे ऑलमोस्ट परफेक्शन काइंड ऑफ स्टफ. तर इथे काय कृष्ण बोलतोय की ही जी परिपूर्ण अवस्था आहे त्याचं वर्णन कृष्ण करतोय. तर 17व्या श्लोकामध्ये सुद्धा युक्त ह्या शब्दाचा वापर केलेला, पण त्या युक्तचा शब्द इथे नियमच्या दृष्टीने केलेला, रेग्युलेशन्सच्या दृष्टीने केलेला. पण इथे जो तो युक्त वापरतोय तो एका परफेक्शन, परिपूर्ण ह्या स्टेजशी लिंक करण्यामध्ये तो वापरतोय. आणि म्हणजे दोघंही युक्त असं जर तुम्ही मिनिंग बघितलं तर युक्त इज लाईक रेग्युलेटेड आणि काय म्हणतात कंट्रोल्ड स्टेट बोलू शकतो, अ बॅलन्स्ड स्टेट म्हणू शकतो आपण. तर तो कुठे वापरायचा ते त्या दृष्टीने तो कृष्णाने त्याचं ते ऍप्लिकेशन चेंज केलेलं आहे त्याचं. आणि इथे म्हणजे कसं आहे की युक्त ही व्यक्ती कशी आहे त्याचं एक तो डेफिनेशन पण देतोय आपल्याला. तर पहिली गोष्ट यदा विनियतम चित्तम, आणि हे आपण आता बघून घेऊया. हे 3 फॅक्टर्स आहेत. यदा विनियतम चित्तम म्हणजे विनियतम चित्तम, नंतर आत्मन्येवावतिष्ठते आणि निस्पृह सर्व कामेभ्यो, हे 3 फॅक्टर्स आहेत. हे जी व्यक्ती करू शकते त्याला युक्त इत्युच्यते तदा. आता तुम्ही बघाल जिथे जिथे यदा ह्या शब्दाचा वापर झालाय तिथे कृष्णाने तदा हा शब्द पण वापरलेला. तर यदा म्हणजे काय, जेव्हा, व्हेन. हा, आणि तदा म्हणजे तेव्हा, देन. ओके. तर असे बरेच असे शब्द आहेत जे एकत्र कृष्णाने असे वापरलेले आहेत. तर म्हणजे काय बोलतोय कृष्ण की जेव्हा एक पर्टिक्युलर कंडिशन फुलफिल होते तेव्हा एक पर्टिक्युलर रिझल्ट ऑप्टेन होतो किंवा एक पर्टिक्युलर गोष्ट अचीव होते. तर कृष्ण काय बोलतोय की जेव्हा योगी आपली मानसिक कार्य नियमित करतो, म्हणजे विनियतम चित्तम, चित्तम म्हणजे चित्तानी केलेली कार्य, त्याचं काय होतं विनियतम म्हणजे त्याला नियमन त्याचं होतं. आणि आत्मन्येवावतिष्ठते, सॉरी आधी तो निस्पृह सर्व कामेभ्यो, आणि त्याचं काय होतं निस्पृह मिनिंग मुक्त होणं, मिनिंग अनरिलेट करणं स्वतःला, सर्व कामेभ्यो मिनिंग काम जे असतं, वासना जी असते त्या सगळ्या वासनांपासनं जी स्वतःला मुक्त करू शकते ती व्यक्ती आत्मन्येवावतिष्ठते, ती व्यक्ती अध्यात्मामध्ये स्थित होते. ओके. आणि अशी जेव्हा व्यक्ती जेव्हा त्या स्टेजला पोचते त्याला तो योगयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या 3 फॅक्टर्सचा आपल्याला आपण स्टडी करूया. आपण योगामध्ये जी परिपूर्णता आहे, परफेक्शन, त्याचे फॅक्टर्स काय आहेत, तर मानसिक कार्य नियमित असली पाहिजेत, अध्यात्मामध्ये स्थित असणं आणि सगळ्या भौतिक आकांक्षांपासून मुक्त असणं. ठीक आहे. आता आपण परत त्याच गोष्टीवरती जाऊया. मिनिंग मी हे तुम्हाला नेहमी ह्याच गोष्टीवरती बोलतो असतो की भक्ती योग आणि बाकीचे जे योग आहेत त्या ह्याच्यामध्ये हा एक स्टार्क डिफरन्स आहे. एक मिनिंग इझिली ऑब्झर्वेबल हा डिफरन्स आहे. तिकडे कसं आहे बाकीच्या योगांमध्ये, कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, ध्यान योग असो, अष्टांग योग वगैरे असो, त्याच्यामध्ये कसं आहे की यू नीड टू फुलफिल अ सर्टन क्रायटेरिया. एक पर्टिक्युलर स्टेज तुम्ही क्रॉस केली तर तुम्हाला पुढचं मिळू शकतं, असं आहे ते. मिनिंग मुलाला कसं आहे की तू 7वीचा अभ्यास केला, 7वीची परीक्षा पास केली तर तू 8वीला जाऊ शकतोस, 8वीची परीक्षा पास केली तर तू 9वीला जाऊ शकतो, 10वीची पास केली तर तू कॉलेजमध्ये जाऊ शकतो. आता कसं आहे की भक्ती योग जो आहे तो कृष्ण बोलतोय की मला प्रॅक्टिकली माहित आहे तुम्हाला त्या स्टेजला पहिल्या दिवशी जाणं शक्य नाहीये, बरीच वर्ष मेहनत करून सुद्धा त्या ठिकाणी जाणं डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणून कृष्ण काय बोलतोय की तुम्ही जे पण करताय ते करत राहा, पण फक्त माझ्याकरता करा. म्हणजे काय झालंय की 2 पॅरलल ट्रॅक्स चाललेले आहेत.
एकामध्ये आपण आपल्या रेग्युलर गोष्टी करतोय आणि दुसऱ्यामध्ये आपण कृष्णाकरता गोष्टी करतोय. या गोष्टी करता करता काय होतंय की आपली जी स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन करता, इंद्रिय तृप्ती करता करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या करता करता आपली ती इच्छा जी असते ती स्वतः करता करण्याची ती इच्छा कमी कमी होत जाते आणि कृष्णाकरता करण्याची इच्छा वाढत जाते हळूहळू. त्यामुळे आपण एका स्टेजला अशा वेळी पोहोचतो की आपल्याला फक्त कृष्णाकरताच करायची गोष्ट इच्छा होते, स्वतः करता करण्याची इच्छा आपली निघून जाते. आणि त्यावेळी आपण बोलू शकतो की आपण आता प्रॉपरली भक्तियोगामध्ये सिच्युएटेड आहोत. त्यामुळे काय होतं की हे पूर्ण दोन ट्रॅक्स जेव्हा एकमेकांबरोबर चाललेले असतात ना, एकामध्ये आपण पळायचा प्रयत्न करतोय, दुसऱ्यामध्ये कृष्णाने आपला हात धरलेला आहे, तो आपला हात सोडत नाही कधी. त्यामुळे भलेही आपण 2 पावलं पुढे 2 पावलं मागे असे भलेही चालत राहू, पण दुसऱ्या ट्रॅकवरनं कृष्ण आपल्याला कंटिन्युअसली पुढे ओढत असतो. त्यामुळे स्टॉप होणं किंवा फेल होणं ह्याची प्रोबॅबिलिटीच नसते तिकडे, कारण कृष्णाने आपला हात धरलेला आहे. बाकीच्या योग पद्धतीमध्ये काय होतंय, ज्ञान योग ध्यान योग मध्ये आपण स्वतःच्या बळावरती पुढे जायचा प्रयत्न करतोय. हा, नाकपुडीतनं एका नाकपुडीतनं श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीतनं सोडायचा, दुसऱ्यातनं घ्यायचा, पहिल्यातनं सोडायचा, डोळे एका पद्धतीने बंद करायचे आणि मग असं नाकपुडीवरती बघायचं वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या स्वतःच्या बळावरती पुढे पुढे स्वतःच्या बळावरनी करून आपण पुढे पुढे जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतंय की आपलं बळ जेव्हा संपतं, शारीरिक किंवा मानसिक, तिकडे आपण ते सोडून देतो आणि मग नंतर आपला हात कोणी धरला नसल्यामुळे आपण तिकडेच अडकून राहतो आणि आपण फेल होतो. पुढे जाण्याची प्रोबॅबिलिटी आपली स्टॉप होऊन जाते, जी भक्ती योगामध्ये होत नाही. हा एक खूप मोठा डिफरन्स आहे इकडे. आता आपण ह्या श्लोकाचं सार काय ते पटकन बघून घेत. तर आपण मागच्या आठवड्यात बघितलं तर चित्त चित्त म्हणजे काय आहे, तर हे आपली चेतनाच आहे. पण चेतना जी भौतिक पदार्थांच्या कडे आकृष्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे, त्याच्याकडे डायरेक्ट झालेली आहे, त्या चेतनेला चित्त असं म्हटलं जातं. त्यामुळे कृष्ण काय बोलतो, जेव्हा ही चेतना म्हणजे चित्त, यदा विनियतम चित्तम, पदार्थातनं ती जाते, तेव्हा ती भौतिक वस्तूंमध्ये आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते ते पक्षी कसं असतो ना, प्रत्येक फळावरती जातो आणि चोच मारत राहतो आणि थोडं 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 खातो. तर तसं ते होतं. आपण एका ठिकाणी जातो, हा मला ही गाडी आवडली, तर ती गाडी घ्यायचा प्रयत्न करतो. गाडी घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला बोलते, हा ही मला दुसरी गाडी आवडली, किंवा मला हे घर आवडलं, तर मला हे घर घ्यायचंय, मग मला नंतर हे हॉटेलमध्ये खायचंय, मग नंतर हे हवंय ते हवंय. ही जी आपली जी अवस्था आहे, ज्याच्यामधनं आपल्याला कोणत्याही भौतिक सुखातनं परमनंट असं सुख मिळत नाही आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या सुखांकडे कंटिन्युअसली जात राहावं लागतं. तर ही पद्धत जी आहे चोच मारण्याची, ती आपली ती प्रवृत्ती असते, ती जी जेव्हा आपण त्याला नियंत्रणात आणतो, विनियतम, तेव्हा त्याला आत्मन्येवावतिष्ठते, म्हणजे तेव्हा तो स्वतःमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये स्थित होतो. तो शरीराशी त्याचं लिंकेज कमी कमी करत जातो आणि आत्म्याच्या लेवलवरती तो जास्ती फोकस करतो. आणि हे करता करता तो सगळ्या भौतिक इच्छा वासना ज्या असतात त्याचा त्याग करतो, निस्पृह सर्व कामेभ्यो. तेव्हा तदा अशी व्यक्ती योगामध्ये प्रॉपर स्थित झालेली आहे, योग्य पद्धतीने स्थित झालेली आहे, असं आपण मानू शकतो. युक्त इत्युच्यते तदा. आता बरेच वेळा आपण लोकांना भेटतो आणि ते बोलतो की नाही, मी आता एकदम निर्वाणाच्या स्टेजला पोहोचलोय, मला कशाचीही काही आवश्यकता नाहीये वगैरे वगैरे. तर ती जी त्या व्यक्तीची खरी मानसिकता आहे, त्याचं जर आपल्याला परीक्षण करायचं असेल तर हे 3 फॅक्टर्स अप्लाय करायचे आणि आपण ते व्हेरीफाय करू शकतो की खरोखर त्या स्टेजला ती व्यक्ती पोहोचली आहे की नाही. तर आत्मन्येवात वतिष्ठते म्हणजे काय, सेल्फ अवेअरनेस. ओके, आपण आपल्या आत्म्याप्रती आपली एक अवेअरनेस निर्माण होते.
आता बऱ्याच लोकांना, मेजॉरिटी लोकांना स्वतः आपण एक शरीर आहोत ह्याची एक फुल एक गॅरंटी आहे. त्यांना आत्मा ह्या ही काही गोष्ट आहे ह्याचं त्यांना काही भान नाहीये, त्यांना माहिती पण नाहीये. तर अशा लोकांना सेल्फ अवेअर स्टेजला पोहोचायला भरपूर वेळ लागू शकतो. ओके. तर पहिली आपण अगदी म्हणजे जेव्हा भगवद्गीता शिकायला चालू केली त्यावेळी पहिलं प्रिन्सिपल कृष्णाने आपल्याला काय शिकवलेलं, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. देहिनो म्हणजे देहात असणारा, देहिनो अस्मिन ह्या देहात असणारा एक व्यक्ती आहे, एक गोष्ट आहे. जशी ती, जसा एक व्यक्ती जन्मापासून कुमार अवस्थेपासून युथ किंवा नंतर ओल्ड एजला जातो, म्हातारपणाला जातो, तसं ती व्यक्ती एका शरीरापासून दुसऱ्या शरीरात मृत्यूच्या वेळी जात राहते. तिकडेच कृष्णाने दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये तिकडेच कृष्णाने कॉन्सेप्ट ऑफ सोल जो आहे तो इंट्रोड्यूस केला. ओके. त्याच वेळी म्हणजे जो फाउंडेशन आहे भगवद्गीतेचा, संपूर्ण जे नॉलेज आहे भगवद्गीतेचं, त्या फाउंडेशन इज आत्मा. त्यामुळे तुम्ही बघाल भगवद्गीता आणि बाकीचे कोणतेही तुम्ही भगवद्गीता आणि भागवतम या दोघांना तुम्ही बाकीच्या कोणत्याही पुराण किंवा उपनिषद किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही जेव्हा कम्पेअर केलं ना, तर तुम्हाला हा एक मोठा डिफरन्स जाणून येईल की बाकीचे पुराण, देवी पुराण असो, गणपती पुराण असो, ब्रह्मपुराण, शिवपुराण, कोणतंही पुराण घ्या तुम्ही, तिकडे तुमच्या कर्मावरती, चांगल्या वागण्यावरती, चांगल्या बोलण्यावरती, चांगल्या विचार करण्यावरती जोर दिलेला आहे. पण कृष्ण काय बोलतोय की ती शारीरिक पातळी आहे. आत्म्याच्या पातळीवरती येऊन विचार करा आणि त्या आत्म्याच्या पातळीवरती विचार करण्याकरता, कृती करण्याकरता आत्म्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि ते फंडामेंटल नॉलेज जो भगवद्गीतेचा पाया आहे त्याचं इंट्रोडक्शन कृष्ण अतिशय म्हणजे सुरुवातीलाच करतो. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून कृष्ण भगवद्गीता बोलायला सुरुवात करतो आणि 13व्या श्लोकामध्ये आत्म्याचा हा प्रिन्सिपल जो आहे, कॉन्सेप्ट आहे, तो इंट्रोड्यूस केला त्याने. तर म्हणून सेल्फ अवेअरनेसला अतिशय महत्व आहे. तर हे जाणून घेणं की आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत आणि आत्म्याच्या लेवलवरती आपण काम केलं पाहिजे, हे भान ठेवून आत्म्याच्या लेवलवरती स्थित असणं इज अ फंडामेंटल रिक्वायरमेंट योग पद्धती करता. त्यामुळे आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण कसे वागतोय, काय खातोय, कुठे बसतो, काय करतो, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला आपली जाणीव असली पाहिजे की हे आत्म्याच्या दृष्टीने चांगलं आहे का नाही, शरीराच्या दृष्टीने चांगलं आहे का आत्म्याच्या दृष्टीने चांगलं आहे, ही जाणीव असणं मॅन्डेटरी आहे. बऱ्याच वेळा आपण काय विचार करतो की बाबा काय फरक पडतोय. लेट्स से फॉर एक्झाम्पल एक चोर, चोराचं उदाहरण घेतलं, एकदम अमावास्याची रात्र आहे, गडद अंधार आहे, रात्रीचे 2 पहाटेचे 3 वाजलेले आहेत, कोणीही त्याला बघणारी व्यक्ती नाहीये, त्याला खात्री आहे कोणी नाहीये, सगळे झोपलेले आहेत. अशा वेळी तो कुठे जाऊन चोरी करतो, तर त्याला खरोखर कोणी जरी बघितलं नसलं तरी त्याची आत्मा जागरूक असते, त्याला कळत असतं तो चोरी करतोय, त्याला माहित आहे हे चोरी करणं बरोबर नाही. जेव्हा व्यक्ती खोटं बोलते त्यावेळी त्याला माहित असतं खरं काय आहे ते, त्यावेळी त्याला हेही जाणवत असतो तो खोटं बोलतोय म्हणून, तरी सुद्धा स्वार्थाकरता, क्षणिक फायद्याकरता व्यक्ती खोटं बोलतोय. तर त्याच्या आत्म्याला सगळं माहिती असतं पण तरी सुद्धा ती व्यक्ती ते चूक करत असते. तर ह्याचा विचार असणं आवश्यक आहे की आपण काय करतोय, आपण काय बोलतोय आणि ते आत्म्याच्या लेवलवरती ते फायद्याचं आहे का नुकसानाचं आहे. खोटं बोलल्यावरती आपला परमात्मा आपल्याला फॉरगेट नाही करणार. परमात्म्याला भरपूर व्यवस्थित माहित असतं की बाबा तुला माहितीये खरं काय आहे ते आणि तरी सुद्धा तू जाणून बुजून खोटं बोलतोय, तर त्याची जी शिक्षा मिळायची आहे ती मिळणारच आहे. त्यामुळे शरीर असताना त्या शरीराकरता, क्षणिक फायद्याकरता जेव्हा व्यक्ती खोटं बोलते त्यावेळी त्याला भलेही त्या पर्टिक्युलर मोमेंटला फायदा होईल
पण नंतर त्याला त्यापेक्षा भरपूर मोठं नुकसान होणार आहे, ह्याची जाणीव असणं आवश्यक आहे. आणि ती जाणीव म्हणजे आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस. तरी सुद्धा कृष्ण काय बोलतोय, ही जी आहे ही एक शारीरिक लेवलवरची पातळी आहे, की आपण काय खातोय, काय बोलतोय वगैरे, तर ते आत्म्याच्या लेवलवरती असणं आवश्यक आहे. आणि म्हणजे काय आहे की जेव्हा आपल्याला कळतं की आपण आत्मा नाही, आत्मा आहोत, शरीर नाही आहोत, आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण आपली कृती करतो, त्यावेळी आपण चूक चूक अवॉइड करतो आणि बरोबर गोष्टी करतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की एखादी माझी भौतिक वासना आहे, पण ती पूर्ण करण्याकरता मला चुकीच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्याचा माझ्या आत्म्याला काही फायदा होणार नाहीये, त्यावेळी तो गोष्ट ती ऑटोमॅटिकली अवॉइड करतो आणि तो आत्म्याच्या लेवलवरती जास्तीत जास्त जागरूक होत राहतो. अशी जेव्हा एक आणि ह्याचा फायदा कुठे असतो बघा, एक साधारण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया आपण. एखाद्या व्यक्तीला गोड खायला खूप आवडत असेल, समजा गुलाबजामुन किंवा जिलेबी, श्रीखंड काहीतरी आहे, त्या व्यक्तीला ते खायला खूप आवडतं. आणि त्याला माहित आहे की समजा आता 2 दिवसांनी कुठेतरी फंक्शन आहे किंवा कोणतं फेस्टिवल येतोय आणि माझी बायको बनवणार आहे काही छान गोड जेवण, त्यावेळी ते पुढचे जे 2 दिवस असतात ते कॉन्स्टंटली त्याच्या मनामध्ये ते येत राहतं की बाबा गोड मिळणार आहे, काहीतरी स्वादिष्ट मिळणार आहे वगैरे. तर ही जी जागरूकता असते त्याची त्या खाण्याच्या प्रती, ती जागरूकता आपली आत्म्याच्या प्रती असली पाहिजे. ती जागरूकता त्यांनी काय भौतिक लेवलवरती ठेवली आहे, आपण ती जागरूकता आपण आत्म्याच्या लेवलवरती आणली पाहिजे. जेवढी आपण भौतिक लेवलवरती जागरूक असू, त्याच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल आपण आत्म्याच्या लेवलवरती जागरूक असू शकतो. आणि जेवढी आपण आत्म्याच्या लेवलवरती जास्ती असू, तेवढी भौतिक ह्याच्यावरती आपण कमी असू शकतो. आता एक आपण साधं एक छोटं उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे जो म्हणजे डिसीज्ड पर्सन, रोगग्रस्त व्यक्ती आहे. त्याच्या दृष्टीने आपण एक यदा विनियतम चित्तम कसं आहे ते बघून घेऊया. तर आधीच्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोललं की योग योग प्रक्रिया तुम्ही फॉलो केली तर आपल्याला दुःखापासून मुक्त होता येतं. योगो भवती दुःख. कृष्ण तर कृष्ण काय बोलतोय की ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही एक अतिशय कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे. ठीक आहे. आणि ती एक काइंड ऑफ एक अशी सिच्युएशन निर्माण करते ज्याच्यामध्ये आपण म्हणजे अडकून जाऊ शकतो. ओके. तर आता एक एक्झाम्पल बघूया की एक व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये काही समजा त्याला ताप आलाय, त्याच्या शरीरामध्ये काही जंतू निर्माण झालेले आहेत. तर तो ताप म्हणजे अतिशय म्हणजे समजा 99 असेल टेम्परेचर त्याचं, तर खूप कमी आहे, म्हणजे अतिशय मायनर आहे. तर ती एक म्हणजे एक्सेप्टेबल लेवलचं आहे. जरी इट इज नॉट द आयडियल स्टेट तरी पण एक्सेप्टेबल आहे. थोडस काही त्यांनी उपचार केले तर तो बरा होऊ शकतो. पण जेव्हा ते कंट्रोलच्या बाहेरचं जातं, जेव्हा ताप 103, 104, 105 पर्यंत जातो, त्यावेळी आपण म्हणतो की हा अतिशय डिसीज्ड आहे पर्सन. जो काही असेल, मायनर डिसीज असेल, मेजर असेल, जो काय असेल. त्यामुळे नंतर काय होतं की त्या व्यक्ती प्रॉपरली औषध घेतो आणि ते रोगजंतू असतात त्यांचं नियंत्रण होतं, वाढणं बंद होतं, नंतर कमी कमी होत जातात ते वगैरे, नंतर हळूहळू शरीरातून ते काढून टाकले जातात. मग रोगाची जी लक्षणं जी आहेत ती नाहीशी होतात, त्याला ज्या वेदना होत असतात त्या पण नाहीशा होतात आणि तो बरा होत जातो व्यक्ती. ठीक आहे. आणि अशा स्टेजला आल्यावरती आपण बोलू शकतो की आता ती व्यक्ती आता रोगी नाहीये, निरोगी झालेली आहे. ठीक आहे. तर तसंच आहे की ही जी भौतिक परिस्थिती असते ना, हा पण एका प्रकारचा रोग लागलेला आहे आपल्याला, की मला हा आनंद हवा आणि मला तो आनंद हवा. मला अमुक एक घर घ्यायचं आहे, त्याची कॉस्ट अमुक अमुक आहे, त्यामुळे मला जास्ती ओव्हरटाईम करायला पाहिजे ऑफिसमध्ये. हा, मला अजून 2 प्रमोशन्स मिळायला पाहिजेत.
म्हणून मला जास्ती 8 तास काम करून इनफ नाहीये, मला 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास काम केलं तर माझी मॅनेजमेंट माझ्यावरती खुश होईल आणि मला प्रमोशन देईल. बरोबर. आणि मग नंतर काय होते, व्यक्ती अजून 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 कामामध्ये घडली जाते वगैरे ती, आणि ती मे बी त्याला प्रमोशन मिळेल. पण नंतर काय होतं, प्रमोशन मिळाल्यानंतर त्याला अजून एक प्रमोशन हवं असतं, किंवा ते मिळाल्यावरती मग त्याला दुसरा जॉब हवा असतो, त्याच्यामध्ये अजून काम असतं, अजून रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, अजून त्याला प्रेशर असतं त्याच्यामध्ये. मी माझं म्हणणं असं नाहीये की आपण हे केलं नाही पाहिजे, पण एक बॅलन्स जो असतो ना, तो त्याचा विसर पडतो आपल्याला. कारण आपण भौतिक इच्छांमध्ये इतके गुंतले जातो आपण, की आपण आपल्याला आत्म्याचा विसर होऊन जातो, विसर पडतो आपल्याला. आपल्याला ही जी मेन गोष्ट आहे की आपण ह्या शरीरात का आलो, ह्याचाच विसर पडतो. हा विसर पडल्यावरती मग काय होतं पुढे, की मग नंतर ऑब्जेक्टिव्ह जे असतात आपल्या ह्युमन लाईफचे, त्याचा विसर पडून जातो. आणि त्याचा विसर पडल्यावरती आपल्याला वाटतं आपण शरीर आहोत आणि फक्त शरीराकरता गोष्टी करायच्या. आणि हा जो भौतिक परिस्थितीचा रोग आहे ना, तो म्हणजे आत्म्याला म्हणजे नेहमी ती चिंताच असते. आणि भौतिक गोष्टी मिळाला तर क्षणिक आनंद होतो, गेल्या तर दुःख होतं, नाही मिळाल्या तरी दुःख होत राहतं त्याला. आणि ती एक लालसा जी असते ना, वासना, ती कॉन्स्टंटली राहते. आणि जेव्हा आपल्याला रियालिटी कळते, आपल्याला बरोबर काय चूक काय कळतं आणि आपण ह्या मार्गावरती जातो, त्यावेळी मग आपण या भौतिक पदार्थांची जी आपली अटॅचमेंट असते, हा जो आपण एक ध्यास घेतलेला असतो की बाबा ना मला हे आज करायचंच आहे, म्हणजे करायचंच आहे, त्या ध्यासातनं पण आपण मुक्त होतो. आणि मग नंतर मग व्यक्तीला मग तो जो आध्यात्मिक आनंद आहे तो मिळायला स्टार्ट होतो. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपल्याला सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता, ही या स्टेजला आपण पोहोचू शकतो आपण. आणि म्हणून कृष्णांनी सांगितलेलं आहे विनियतम, प्रॉपरली रेग्युलेट झालं पाहिजे. यू कॅनॉट से की बाबा मी 100% आध्यात्मिक मार्गावरती चालणार उद्यापासून आणि म्हणून मी आज म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून देणार. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. त्याला मर्कट वैराग्य म्हणतात. आपण ह्याच्याबद्दल आधी बोललेलो होतो ना. माकडाला कसं वाटतं की बाबा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी त्याला वाटतं अरे नाही नाही, ऊन पडलं ना की मी माझं घर बांधणार म्हणून. आणि त्याला वाटतं की हे सगळं मी सोडून देणार, इकडे पडणं तिकडे पडणं, हे खाणं ते खाणं, आणि माझं घर बांधणार. जेव्हा पाऊस निघून जातो, छान ऊन वगैरे येतं, त्यावेळी त्याचा विसर पडतो त्याला आणि तो लगेच परत स्वच्छंदी आयुष्य जगण्याकरता तो इकडे तिकडे उड्या मारत राहतो. तर कृष्ण आपल्याला तेच इंडिकेट करतोय की एक्स्ट्रीम एंड, एक्स्ट्रीम ऑन द लेफ्ट साइड म्हणजे एक्स्ट्रीम ऑन द भौतिक साइड, किंवा एक्स्ट्रीम ऑन द राईट साइड म्हणजे आध्यात्मिक साइडला तुम्ही जायचा प्रयत्न केलात तर तुमची जर कॅपॅबिलिटी नसेल तर तुम्ही फेल होणार. आणि म्हणून युक्त हे रेग्युलेटेड, ह्या त्यांनी इथे गायडन्स दिलेला आहे. तर निस्पृह सर्व कामेभ्यो. आता निस्पृह म्हणजे काय की बाबा सगळे जी काम वासना आहेत त्याच्यापासून आपण स्वतःला डिटॅच करणं. ओके. तर ह्याचा उपयोग ह्याच्यामध्ये कसा होतो ते जर आपण बघून घेऊया. तर आपण एक विद्यार्थी त्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर प्रामाणिक विद्यार्थी असेल की ज्याला सिन्सिअरली खरंच अभ्यास करायचा आहे व्यवस्थित, त्यावेळी तो काय करतो की जेव्हा तो अभ्यासाला बसतो त्यावेळी असं कोणतेही फॅक्टर्स येतात ज्याच्यामुळे त्याची अभ्यासापासनं मन त्याचं इकडे तिकडे भटकू शकतं, विचलन होऊ शकतं, विचलित होऊ शकतं. तर त्याला त्या गोष्टींची चिडचिड होते त्याला की बाबा व्यवस्थित अभ्यास करायला बसलाय, एक मोबाईल फोनची रिंग आली आणि त्याला मन विचलित झालं. कारण त्याला माहिती आहे की आता वेळ कमी आहे, जास्ती अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. जर काही मोबाईल वाजलाच तर तो काय करेल, मोबाईलचा सायलेंट मोड वरती ठेवेल किंवा तो स्विच ऑफ करून ठेवेल किंवा कॉल आला तर रिजेक्ट करेल वगैरे. आणि योगी पण तसं काय करतो की जर का अशा
मार्गावरती चालताना कोणत्या अशा इकडे तिकडे गोष्टी आल्या, निर्माण झाल्या, ज्याच्यामुळे त्याचं मन विचलित होऊ शकतं, तर तो पण काय करतो, त्यांना बाजूला ठेवतो. त्या इच्छा ज्या असतात त्यांना तो रिजेक्ट करतो त्यामुळे. आणि हे तो का करतो, म्हणजे त्याला त्या पूर्ण त्या योग पद्धतीवरती त्याचा जो प्रॅक्टिस करतोय, तो योगांचा अभ्यास करतोय, त्याच्यावरती त्याचं लक्ष त्याला केंद्रित करता येईल त्याला. आणि हे सगळं आपण करतो, त्याच्यामुळे काय होतं, ग्रॅज्युअली आपल्या ज्या भौतिक इच्छा असतात त्या रेड्यूस होतात आपल्या. आता आपण आपलं स्वतःचं एक्झाम्पल घेऊया आता. आपण भगवद्गीता हा क्लास साधारणपणे वर्ष 2-3 वर्षापूर्वी चालू केला असेल ना. त्यावेळी जे आता ही तुमच्याकडे आता जी वेळ आहे, शनिवारी सकाळी 10ची वेळ जी आहे, आता तुम्ही आधी हा क्लास सुरू होण्याआधी तुम्ही काय करायचं, तुमचं काही फॅमिली किंवा काही एंगेजमेंट असेल, राईट. पण ते तुम्ही आता काय केलंय, तुम्ही त्याला थोडस डिले केलंय, किंवा तुम्ही त्याला ते रिजेक्ट केलं असेल, किंवा तुम्ही त्याला रिप्लॅन केलं असेल तुम्ही. आणि तुम्ही काय म्हणालात की आता एव्हरी सॅटरडे मी ह्या क्लासला मी अटेंड करणार नाही, बरोबर. मिनिंग मी बाकीची गोष्ट करणार नाही, तुम्ही ह्याला प्रायोरिटी दिलेली. तर ग्रॅज्युअली काय होणार की तुमचं म्हणजे भौतिक इच्छा ज्या आहेत ना, कृष्ण काय करतो त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल आपल्याला एक डिससॅटिस्फॅक्शन जे असतं ना, ते तो एक 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 ड्रॉप तो टाकायला स्टार्ट करतो. ओके. आणि हे आपण जेव्हा भक्तियोग शिकायला जाऊ ना, त्यावेळी आपण बोलू ह्याबद्दल. पण ही जी योग पद्धती जी आहे ना, ती रिजेक्शनच्या बेसिसवरती जास्ती आहे. ओके. भक्तियोग जी आहे ना, रिजेक्शन ऑफ द निगेटिव्हच्या बेसिसवरती आहे. भक्तियोग जो आहे तो एक्सेप्टन्स ऑफ पॉझिटिव्हच्या बेसिसवरती आहे. दोघांमध्ये आपण जर बघितलं तर मूळ उद्दिष्ट सेमच आहे, की भौतिक जगातनं बाहेर पडणे. पण एक्सेप्टन्स ऑफ द पॉझिटिव्ह मध्ये काय होतं, तुम्हाला रिजेक्शन वरती तुमची एनर्जी फोकस करावी नाही लागत. तुम्ही कृष्णाला एक्सेप्ट जेव्हा करता, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचं भौतिक गोष्टी रिजेक्ट होतात. एखाद्या मुलाच्या हातामध्ये, दोन्ही हातांमध्ये एक एक जर खेळणं असलं आणि त्याला तिसरं खेळणं जर आपण दिलं, तर तो काय करतो, एक खेळणं एका हाताचं ठेवून देतो आणि त्या हाताने तिसरं खेळणं ते उचलतो. अजून त्याला जर चौथं खेळणं दिलं तर तो ते पहिल्या हाताचं जे आहे ते पण तो ठेवून देतो आणि ते नवीन खेळणं उचलतो. आता काय झालंय, त्याच्या दोन्ही हातांमध्ये खेळणी आहेत, पण नवीन खेळणी आहेत, आणि जी जुनी खेळणी आहेत ती बाहेर पडलेली आहेत. कृष्ण त्या पद्धतीने आपल्याला ड्राईव्ह करतो, हँडल करतो ह्या मार्गावरती. तर भौतिक इच्छा ह्या मार्गावरती समाप्ती होतं आणि आध्यात्मिक गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित होतं. हे निस्पृह सर्व कामेभ्यो, ह्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो आपल्याला. आणि जेव्हा या आध्यात्मिक अस्तित्वाचा आपल्याला जेव्हा रिअलायझेशन होतं, साक्षात्कार होतो आपल्याला, तर तो आस्वाद आपल्याला इतका आनंद देतो की नंतर मग ह्या भौतिक गोष्टीतनं जो आनंद मिळतो तो एकदम फिका वाटतो, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी कमी होत जातो, आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपला इंटरेस्ट वाढत जातो. तर अंबरीश महाराज म्हणून कृष्णाचे एक खूप मोठे भक्त होते. त्याबद्दल आपण बोलू डिटेलमध्ये. तर त्यांनी मन स्वतःच कृष्णामध्ये कसं गुंतवलं, तर ते श्रीमद भागवतम मध्ये 9व्या स्कंधामध्ये 4थ्या अध्यायाच्या 8व्यापासून 20व्या पर्यंत त्याचं ते वर्णन केलेलं आहे. आपण संक्षिप्त रूपात ते बघून घेऊया आपण. तर त्यांनी काय केलं ते आपण जरा वाचूया आता. अंबरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर केंद्रित केले, आणि त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली. ओके. म्हणजे आपण बघा, पहिलं मन गुंतवलं, नंतर जी वाचा आहे त्याचा करेक्ट वापर केला, आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन म्हणजे क्लिनिंग जे आपण म्हणतो
करण्यामध्ये युक्त केले. आपले कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये, आपले नेत्र भगवंताचे दिव्य रूप पाहण्यामध्ये, आपले शरीर भगवंताच्या शरीरास स्पर्श करण्यामध्ये, आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये, आपली जिव्हा भगवंतांच्या चरण कमलांवर अर्पण केलेल्या तुळशी पत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये, आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये, आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यामध्ये संलग्न केली. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवत भक्तासाठी योग्यच आहेत. आपण बघितलंय एव्हरी डे आपण हे सगळ्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांचा त्याचे जे फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांचा आपण वापर करतो. आपण आपली वाचा वापरतो, मन वापरतो, हात वापरतो, पाय वापरतो, शरीर वापरतो, कान वापरतो, जिव्हा वापरतो. या सगळ्या गोष्टी करतो आपण, सगळ्या गोष्टी वापरल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता करतो, स्वतःच्या फायद्या करता करतो, शरीराच्या बेनिफिट करता करतो. आपण आत्म्याकरता करत नाही. इथे त्यांनी भगवान श्रीकृष्णांकरता हे सगळं कसं केलं ह्याचं वर्णन दिलेलं आहे. आता भक्ती योग जो आहे तो प्रॅक्टिकल आहे, पण बऱ्याच लोकांना वाटतं की देव निराकार आहे, पण त्यांचा मार्ग प्रॅक्टिकल का नाही आणि भक्तियोग का प्रॅक्टिकल आहे आणि का बरोबर आहे ते आपण संक्षिप्त रूपात बघूया. आपण जेव्हा निर्विशेषवादी म्हणजे ज्यांना वाटतं की भगवानांना आकार नाही, त्यांना या दिव्य जी अवस्था असते त्याचं वर्णन करणं शक्य नाही. पण महाराज अंबरीशांनी काय केलंय, त्यांनी जे संपूर्ण त्यांचं शरीर वापरलं भगवंतांच्या सेवेकरता, ते त्यांची जी क्रिया होती त्या क्रियेवरनं आपल्याला दिसून येतं की एका भक्ती योगाला कृष्णाकरता जी भक्ती आपण करतो ती अवस्था जी आहे ती अतिशय प्रॅक्टिकल आणि सिंपल आहे. आपण तुळशी पत्र खाऊ शकतो, आपण कृष्णाला फुल अर्पण करू शकतो आणि फुलाला जो वास असतो तो आपण वास घेऊ शकतो, कृष्णाला भोग चढवू शकतो आणि त्यांनी दिलेला प्रसाद खाऊ शकतो. आपण मंदिराकडे चालत जाऊ शकतो, तीर्थक्षेत्रांकडे जाऊ शकतो, आपण आपल्या भगवंतांना मिठी पण मारू शकतो. आपण पंढरपूरला तुम्ही कधी गेला असाल तर पंढरपूर माझ्या माहितीप्रमाणे हे असं एकच देवस्थान आहे जिकडे भगवंतांना तुम्हाला स्पर्श करायला मिळतो. तुम्ही तिरुपतीला जा, जगन्नाथपुरीला जा, तुम्ही केदारनाथला जा, बद्रीनाथला जा, तुम्ही द्वारकेला जा, तुम्ही किंवा मायापूरला जा, वृंदावनला जा, तुम्हाला कुठेही असं देऊळ मिळणार नाही जिकडे भगवंतांची जी मूर्ती आहे, त्यांचं जे शरीर आहे, त्यांना तुम्हाला स्पर्श करायला मिळेल म्हणून. कुणाला कुठे फक्त एक पंढरपूर आहे जे विठ्ठल इतके प्रेममयी आहेत की ते आपल्याला टच करायला देतात. म्हणजे आमचं नशीब खूप चांगलं होतं, आमच्यावरती भरपूर विठ्ठलाची कृपा होती म्हणून आम्हाला गेल्या वर्षी अभिषेक वगैरे म्हणजे त्यांना करायला मिळाला. आणि अक्षरशः बाकीची जी लाईन होती त्यांना थांबवून आम्हाला जवळजवळ दीड मिनिटं आम्हाला विठ्ठलावरती त्यांच्या पायावरती डोकं ठेवायला मिळालं आम्हाला. तर ही जी कृपा जी असते ती आपली जी इच्छा असते त्यांची सेवा करण्याची त्याच्यातनच प्राप्त होते आपल्याला. आणि हे आपण आपल्या पूर्ण शरीराचा वापर त्यांच्या सेवेकरता करू शकतो, हे आपल्याला अंबरीश महाराज इकडे शिकवतात. त्यामुळे हे सगळे जे आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना आपण कृष्णाच्या सेवेमध्ये अप्लाय केलं तर त्याला आपण युक्त असं म्हणू शकतो आपण. आणि म्हणजे काय होतंय की नुसतं आपण बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त डिसिजन घेतो मी करणार, पण प्रॅक्टिकली आपण अप्लाय नाही करत. तर हा जो भक्तियोगाचा जो मार्ग आहे हा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल मार्ग आहे हा. हरे कृष्ण. आपण 19वा श्लोक बघूया.
यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. अनुवाद. हरे कृष्ण. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता कृष्णाने काय केलं, योगाची जी परफेक्शन जी आहे, जी स्टेज आहे ती, की बाबा ह्या स्टेजला पोहोचण्याचे जे उद्दिष्ट आहे त्या स्टेजचं कृष्णाने वर्णन केलं आधीच्या श्लोकामध्ये, 18व्या श्लोकामध्ये. आणि ते स्पष्ट करण्याकरता कृष्ण ह्या श्लोकामध्ये एक उपमा देतोय, एक्झाम्पल देतोय. तर जेव्हा आपण म्हणजे एक योगी जेव्हा ध्यान करत असतो, निरंतर ध्यान करत असतो आणि त्यामध्ये तो अध्यात्मामध्ये स्थिर व्हायचा प्रयत्न करत असतो, तल्लीन झालेला असतो, त्यावेळी त्याचं जी ती स्थिरता असते, ती स्थिरता कशी असते ते वर्णन करतोय कृष्ण. तर आपण हे बघूया. तर एक यथा, तर यथा म्हणजे जसं. यथा दीपो निवात असतो. दीप म्हणजे दिवा, निवात म्हणजे वात म्हणजे वारा, निवात म्हणजे वारा नसलेली जागा. निवात स्थो, स्थो मिनिंग स्थ, म्हणजे ज्या ठिकाणी तो सिच्युएटेड आहे, स्थित आहे. न इंगते सोपमा स्मृता, नेंगते सोपमा स्मृता. इंगते म्हणजे वारा आला की दिवा कसा हलतो, कधी कधी विझूही शकतो तो. तर ते ना इंगते म्हणजे तो त्याचा विचलित होत नाही तो, ती जी ज्योत असते ती. आणि योगिनो यत चित्तस्य म्हणजे एका योगीचं चित्त सुद्धा त्याप्रमाणे असतं. युंजतो योगम आत्मनः, तो आपल्या ध्यानामध्ये त्याप्रमाणे तो स्थिर राहतो तो. ओके. तर आपण ही गोष्ट आता बघूया आपण जरा डिटेलमध्ये. तर हे उदाहरण कृष्णाने का दिलेलं आहे ते आपण पटकन बघून घेऊया. तर कधी कधी आपण बघतो की दिवा लावायचा असला आणि बाहेरनं हवा जरा असले जोरामध्ये वगैरे, तर आपल्या दिवा किंवा मेणबत्त्या वगैरे दिसतात. आधीच्या काळी काय करायचे, दिवा विझू नये म्हणून त्याच्यावरती एक असं झाकण ठेवायचे, ते वरनं थोडं उघडं असायचं पण साईडनी बंद केलेलं असायचं त्याला. आणि इकडे कृष्णाने वारा हे जे सांगितलंय ते त्याची उपमा ती का दिलेली आहे ते पण आपण बघून घेऊया. त्याच्याकरता एक छोटस उदाहरण घेऊया की समजा एकाला क्रिकेट खूप आवडत असेल आणि समजा वर्ल्ड कपची फायनल मॅच चालू आहे किंवा चालू होणार आहे आणि इंडिया आणि पाकिस्तान आहेत फायनल मध्ये वगैरे, जस्ट फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल. तर तो क्रिकेटचा जो चाहता आहे तो काय करणार अशा वेळेला, की त्याला जी पण कामं त्या वेळेमध्ये येणार आहेत ती कामं तो आधी तरी कंप्लीट करेल किंवा त्यानंतर ढकलेल तरी. म्हणजे तो काय करतोय की त्या वेळेमध्ये 5-7 तास जे काय आहे त्याच्यामध्ये तो स्वतःला डिस्टर्ब होणार नाही असा तो प्रयत्न, तो प्लॅनिंग करतो, प्रयत्न करतो तो त्याच्याकरता. कारण त्यांनी एक त्याची ती एक तीव्र इच्छा असते, एक दृढ निश्चय केलेला आहे त्यांनी की मला ह्या 6 तासामध्ये कोणाचाही डिस्टर्बन्स नको. बरोबर. त्यामुळे तो काय करतो, समजा त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं आणि तरी सुद्धा 2-4 गोष्टी अशामध्ये काही आल्या तर तो काय करेल, त्याच्याकडे तो इग्नोर करायचा प्रयत्न करेल. आणि अगदीच काही इग्नोर नाही करता तर चिडचिड होईल त्याची. तर त्या एक्झाम्पल वरनं आपण बघू शकतो की जेव्हा एखाद्या समजा तो मुलगा करतो, त्याला असं काय वातावरण आहे की 4 लोक आलेली आहेत, बोलतायत एकमेकांशी, गप्पा मारतायत वगैरे, आणि घरी दुसरे भाऊ बहिणी अभ्यास वगैरे करतायत वगैरे, बाहेरनं कुठनं तरी गाण्याचा आवाज येतोय वगैरे. तर ह्याच्यामध्ये तो काय होणार आहे, तो जो मॅच जी आहे ते तो व्यवस्थित त्याला पाहता येऊ शकत नाही त्याला. हेच एक्झाम्पल आपण योगी करता अप्लाय करू की योगीचं काय असतं, त्यांनी एक प्रामाणिक इच्छा त्याची आहे,
निर्धार पण केलेला आहे त्याने की बाबा मला प्रॉपर आत्मसाक्षात्काराची जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे, आणि त्याप्रमाणे तो बसतो, ध्यान करायचा प्रयत्न वगैरे करतो. त्याच्याकरता तो सगळं म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे तो फॉलो करतोय तो. आता हे जे आहे हे सगळं पॉझिटिव्ह आहे, मिनिंग त्याला ती गोष्ट करण्याकरता जे इनेबल करायचंय स्वतःला आणि सराउंडिंगला ते तो करतोय तो. पण त्याला हेही इम्पॉर्टंट आहे की जसं पॉझिटिव्ह एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट आहे, तसंच निगेटिव्ह रिजेक्ट करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तर इकडे कृष्ण काय सांगतोय की तुम्ही बसला आहात योगसिद्धी करता इज एक्सलंट, पण तुमचे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता त्यांना पण तुम्ही रिजेक्ट करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हे केल्यामुळे काय होतं की डायव्हर्जन्स जे आहेत ते अवॉइड होतील, रेड्यूस होतील आणि अवॉइड पण होतील ते. आणि म्हणून काय झालंय कृष्ण बोलतो इकडे की तुम्ही भौतिक इच्छा ज्या असतात, ओके, त्यांना तुम्ही रेड्यूस करा आणि अवॉइड करा तुम्ही ग्रॅज्युअली. हे ओव्हरनाईट शक्य नाहीये. ओके, आपण एका लायब्ररीमध्ये आपण जर बघितलं, समजा एक मुलगा आहे, विद्यार्थी आहे, तो लायब्ररीमध्ये गेला, तर तो तिकडे का जातो तिकडे? कारण तिकडे शांत वातावरण असतं आणि तिकडे अभ्यास करायला जमतं, चांगलं जमतं. पण समजा तिकडे जर गोंगाट असेल, तिकडे लायब्ररीमध्ये जी शांतता एक्सपेक्टेड आहे ती जर नाही मिळाली, तर तो काय करणार? तिकडनं निघेल आणि तो दुसरीकडे जाईल जिकडे त्याला शांतता मिळेल. ठीक आहे, म्हणजे त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो जर अचीव होत नसेल तर तो ऑब्जेक्टिव्ह कुठे अचीव होईल त्याप्रमाणे तो पावलं उचलतो, किंवा त्याला नाही तर तिथे डिस्टर्बन्स होऊ शकतो. तर कृष्ण काय इथे इंडिकेट करतोय आपल्याला की हे जो वारा जो आहे, त्याचं उपमा जी दिलेली आहे ती, तो वारा म्हणजे आपल्या भौतिक इच्छा, जे आता आपण बघू. तर कृष्ण वाऱ्याची तुलना कशा बरोबर करतो ते बघूया. ओके, तर वारा त्यांनी इथे काय सांगितलं की वाऱ्याचा आपला जसा दिवा हलू शकतो, दिवा म्हणजे विझू शकतो त्यांनी, तसंच आपल्या भौतिक इच्छा ज्या आहेत, सांसारिक इच्छा, ह्या आपल्याला आपल्या दृढ निश्चयापासून विचलित करतात. ओके, आता आपण एखाद्या प्रोफेशनलचं आपण एक्झाम्पल घेऊया की समजा एक व्यक्ती आहे, त्याला समजा कोणत्या प्रोजेक्ट वरती काम करतोय, तर त्या प्रोजेक्ट वरती त्याला डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून तो काय करतो, समजा त्याला घरी बसून जर काम करायचं असेल तर घरात त्याला मुलं किंवा अजून पाहुणे वगैरे कोणी येतात वगैरे, त्या सराउंडिंगमुळे त्याला डिस्टर्बन्स होऊ शकतं. म्हणून तो काय करेल, इतर बेडरूम मध्ये जाऊन बसेल, कडी लावून बसेल किंवा ऑफिसमध्ये बसेल, म्हणजे विकेंडला जाईल वगैरे, अशा पद्धतीने तो काम करायचा प्रयत्न करतो. मिनिंग तो काय करतो, एक सिन्सिअर एफर्ट टाकतोय ते जे डिस्टर्बन्सेस येणार आहेत त्यांना अवॉइड करण्यामध्ये. ओके, तसंच कृष्ण बोलतोय की ह्या जे तुमचे जे सांसारिक इच्छा आहेत ना, दीज क्रिएट डिस्टर्बन्सेस इन युअर प्रॅक्टिस ऑफ योगा. तर ह्यांना ग्रॅज्युअली रेड्यूस केलं पाहिजे. आणि आपण आता हा जो त्यांनी जो इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तेच आपण भक्ती योगामध्ये गेल्यावरती त्या इन्स्ट्रक्शन तो कसा फेवरेबल बनवतो. इथे रिजेक्शनच्या मोडमध्ये आहे, पण भक्तियोगात गेल्यावरती तो कसा फेवरेबल बनवतो भक्तियोगामध्ये ते आपण बघू तिकडे. तर वाऱ्याला तो सांसारिक इच्छांना कम्पेअर करतोय, म्हणून जो चैतन्याचा जो दिवा आहे तो डगमगू शकतो तो. त्यामुळे काय कृष्ण बोलतोय की सांसारिक इच्छांचा त्याग करणं आवश्यक आहे ना. प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः विचार करा, हे तुम्हाला शक्य आहे का? तुम्ही तुमचा संसार तर सोडू शकणार नाही, म्हणजे संसारात असल्यावरती सांसारिक इच्छांचं निर्माण तर होणारच होणार. मग तुम्ही कसं करू शकता? आपण थोड्या प्रॅक्टिकल काही गोष्टी आहेत त्या बघू आपण, बट दॅट डझंट मीन की दे आर परफेक्ट. आणि इथे काय झालंय की कृष्ण रिजेक्शनच्या मोडमध्ये आहे, त्यामुळे तो
एक्सेप्टन्सच्या मोड करता काय लागतं हे तो सांगत नाही. त्यामुळे इकडे फक्त आतापर्यंत कृष्णाने योग्यांना, हे जे योगीन करता जे उपदेश दिलाय त्याच्यामध्ये काय करायला नको त्यांनी सांगितलेलं आहे, काय करायला पाहिजे ते तो सांगत नाही अजून. आणि त्यामुळे काय झालंय की स्वतःला त्यांनी कृष्णाने एक्सपोज केलं नाही, अजून स्वतःची ओळख पूर्णपणे दिलेली नाहीये. आणि त्यामुळे योगींना किंवा 6व्या अध्यायापर्यंत योगीन करता जे करायचं आहे ते कृष्णांनी स्वतःची जाणीव त्यांना होऊन दिलेली नाहीये. त्यामुळे योगी हे जे ध्यान योग आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतायत, ते कृष्णावरती कॉन्सन्ट्रेट करत नाही. आता प्रॅक्टिकली भौतिक इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला टाळता येतील का? आता आपण म्हणाल्याप्रमाणे संसारात गुंतलेलो असल्यामुळे सांसारिक इच्छा होणार नाहीत असं कसं शक्य आहे? पण आपल्याला काय करता येतं आपल्याला, की जसं आपण बाहेर वारा आहे आणि पण आपल्याला दिवा लावायचा आहे, पण जोराचा वारा असल्यामुळे आपली जी काडेपेटी आहे तीच विझू शकते. मग दिवा आपण कसा लावणार? तर मग आपण काय करतो, दरवाजा बंद करतो आपण, किंवा अशा ठिकाणी जाऊन उभे राहतो जिकडे वाऱ्याचा जोर कमी असेल आणि आपण दिवा लावू शकतो. तर वाऱ्याचा प्रभाव कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. तसंच इकडे आपण काय करू शकतो, की जेव्हा आपलं मन बऱ्याच गोष्टींमुळे विचलित होतंय त्यावेळी आपण काय करतो, सगळ्या गोष्टींना एकदम बंद करणं शक्य नाहीये. त्यामुळे आपण काय बोलतो, की मी आधी एक गोष्ट बंद करीन, किंवा अगदी बंद नाही करता येईल तर कमी करायचा प्रयत्न करेन, आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो त्याचा रेड्यूस करत राहील. आता समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, पण त्याला गोड खायला खूप आवडतं, तर तो सगळंच्या सगळं गोड एका दिवशी त्यांनी बंद केलं तर त्याला ते डिफिकल्ट पडेल, त्याला शक्य नाही होणार. आणि 2 दिवस 4 दिवस 8 दिवस तो करेल, नंतर तो ते सोडून देईल सगळी बंधनं, आणि नंतर तो इतकं गोड खाईल एका 2 दिवसामध्ये ते आधीच्या 8 दिवसामध्ये पण नसतं खाल्लं त्याने. त्यामुळे काय होतं, की अशा प्रकारे जे आपण वैराग्य निर्माण करतो, कृत्रिम वैराग्य, ते नंतर कधी ना कधीतरी त्रास देतं आपल्याला. त्यामुळे मग ते अवॉइड करायला आपण काय बोलतो, ठीक आहे बाबा, मला ह्या 10 गोष्टी गोड खायला आवडतात, त्याच्यामधले मी, चल ठीक आहे, गुलाबजाम बंद करीन खायला, किंवा मी आधी 4 खायचो गुलाबजाम, मी 4वरनं मी 2 खाईन मी आता फक्त, मग 2वरनं 1 करीन, आणि 1 आल्यानंतर नंतर बंद करीन. मग गुलाबजाम बंद झाले, तसं श्रीखंड बंद करील, जिलेबी बंद करीन, पुरणपोळी बंद करीन, हे करीन ते करीन. तो काय करतोय मग, ग्रॅज्युअली तो रेड्यूस करतोय. आणि धिस इज मोर सस्टेनेबल दॅन सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजे एकदम सगळ्या बंद करणं. तर आता आपण काय झालं, इकडे 11व्या श्लोकामध्ये जेव्हा कृष्ण शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, तिथपासून त्यांनी आपल्या योग मार्गावरती जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, ज्याचा फायदा आपल्या योगच्या प्रोसेस करता होऊ शकतो, हे त्यांनी जे सांगितलं त्याचा मूळ उद्दिष्ट काय आहे, हा, तर योग प्रक्रियेमध्ये फायदा होण्याचं, ते इकडे जे निवात हा शब्द जो आहे तिकडे येऊन तो थांबतो. म्हणजे काय झालंय, की तुम्ही हे सगळं जे तुम्ही करत होतात ते तुम्ही त्या वारा नसलेल्या ठिकाणी, म्हणजे भौतिक इच्छांचा प्रभाव नसलेल्या ठिकाणी त्या स्टेज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला, त्या स्टेज पर्यंत पोहोचण्याकरता कृष्णाने या एक्सटर्नल फॅक्टर्सचा आपल्याला डिटेल सांगितलेलं आपल्याला. हरे कृष्ण. आणि काय होतं, की आता अजून एका अँगलने आपण बघू शकतो, की समजा अशी कोणती गाव किंवा सिटी आहे जिकडे जनरली वादळ किंवा वारे, विजा चमकणं हे रेग्युलरली होत असतं, तर तिकडे राहणारी जी व्यक्ती असते त्याला एक्सपिरियन्सनी कळलेलं असतं की जनरली हे कधी होतं, वादळ कधी कधी येतात, किती वेळ असतं ते, किती जोराचा असतो, आणि त्यातनं काय नुकसान होऊ शकतं. विजा कधी चमकतात त्याला कळत असतं, मग त्याला काय अवॉइड करायला काय करायला पाहिजे हे सगळं त्यांनी शिकलेलं असतं. नंतर तो हे पण बघतो की बाबा, हा,
थंडीमध्ये जास्ती होतं, पावसाळ्यात जास्त होतं, उन्हाळ्यात कमी होतं, हे त्याला कळलेलं असतं. त्याचा फायदा तो कुठे करतो की पुढे कधी जर वादळ येणार असेल तर त्याच्याकरता प्रिपरेशन तो आत्तापासून करतो. त्याचप्रमाणे आपण कोणत्या भौतिक इच्छांना बळी पडतो आणि कोणत्या भौतिक इच्छा आपल्याला आपल्या मार्गापासून विचलित करू शकतात हे आपण स्वतः ओळखू शकतो. आपल्याला कोणी सांगायची गरज नाही पडत. आणि प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या वासनांचा त्रास होत राहतो. काही लोकांना शरीर सुख आवडत असेल, काही लोकांना पैसा हवा असेल, काही लोकांना काही अजून काही हवं असेल. तर वेगळ्या वेगळ्या वासना ज्या असतात त्या वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये त्रास देतात. पण आपण नेहमी आत्मनिरीक्षण आपलं परीक्षण करत राहिलो तर आपल्याला काय कळतं की बाबा अमुक एक गोष्ट जर का झाली तर जनरली अमुक एका गोष्टीला ह्या वासनेला मी बळी पडतो आणि त्या वासनेला बळी पडल्यावरती मला हा इम्पॅक्ट होतो. तर हे जेव्हा आपण परीक्षण करतो त्यावेळी आपण त्या स्टेजला पोहोचू शकतो, त्या डिसिजनच्या स्टेजला, की बाबा जर का अमुक एका गोष्टीमुळे मी जर का ह्या वासनेला बळी पडतोय तर मग बेटर मी ती जी गोष्ट आहे ती स्टॉप करावी. आणि मग ग्रॅज्युअली हे परीक्षण केल्यानंतर आपण ठरवतो की बाबा आता मी बाबा त्याचा जो इफेक्ट आहे तो रेड्यूस केलेला आहे, आता मी तो स्टॉप करू शकतो आपण. आणि हे जेव्हा आपल्याला ह्या इच्छांचे जे वारे आहेत त्यांचे जे डायरेक्शन्स आहेत त्यांचा जो प्रेशर आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तर त्यावरनं आपण नंतर ते त्यातनं अडकणं टाळू शकतो. जेव्हा काही लोकांना खाण्यावरती वासना असते, काही लोकांना पैशाची वासना असते, काही लोकांना शरीर सुखावरची वासना असेल, काही लोकांना अजून काही असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला कसं सावरता येईल, रिड्यूस करता येईल आणि एलिमिनेट करता येईल हे आपण प्रॉपर आत्मनिरीक्षण केल्यावरती आपण करू शकतो. तर आता आपण ना एक छोटासा कॉन्सेप्ट आपण जरा अंडरस्टँड करून घेऊया. तर तुम्ही सगळ्यांनी व्हॅक्यूम हा शब्द ऐकला असेल, बरोबर? तर व्हॅक्यूम म्हणजे काय? हवेचा अभाव म्हणजे व्हॅक्यूम, बरोबर? तर आता निवात म्हणजे काय? जिकडे वारा नाही, जिथे हवा नाही, बरोबर? तर आता आपण एक एक प्रॅक्टिकल एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपण भगवद्गीतेकडे आपण जरा बघूया. तर भगवद्गीता, ठीक आहे, आधी आपण व्हॅक्यूम म्हणजे काय होतं. वात म्हणजे वारा, निवात म्हणजे वारा नसलेलं ठिकाण, म्हणजेच टेक्निकली जर बघितलं तर त्याला व्हॅक्यूम म्हणून बोलू शकतो. तर 17व्या शतकामध्ये म्हणजे 1643 टू बी प्रिसाइज, त्यामध्ये व्हॅक्यूम ला जनरेट करणं आणि त्याला मेजर करणं त्याचं प्रयत्न पहिल्यांदा चालू झाले 1633 मध्ये. तर गॅलिलिओ नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्याचा एक स्टुडंट होता इव्हॅन्जेलिस्टा म्हणून. तर त्यांनी पहिल्यांदा व्हॅक्यूमची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि तुम्हाला माहिती असेल ना, मर्क्युरीचं बॅरोमीटर जे असतं त्याच्यामध्ये मर्क्युरी एका सर्टन लेवल पर्यंत भरलेलं असतं आणि वरती व्हॅक्यूम असतं. तर ते त्यांनी ते तिकडे शोध केला तिकडे. नंतर पास्कल आणि ग्युरिक नावाचे अजून जे सायंटिस्ट होते त्यांनी अजून प्रयोग केले आणि त्याची अजून त्याच्यामध्ये त्यांनी नवीन डिस्कवरीज केल्या. त्याच्या आधीपर्यंत काय होतं तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये एक टर्मिनॉलॉजी होती ज्याला हॉरर व्हॅक्युई म्हणायचे. तर हॉरर म्हणजे की भयानक आहे ते, म्हणजे त्याचा विचार करणं पण शक्य नाही असं ते होतं. तर त्याचं आपण जर का ट्रान्सलेशन केलं तर निसर्ग जो आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम नावाची गोष्ट नाहीच आहे. निसर्गाला निवात म्हणजे व्हॅक्यूमचा तिरस्कार आहे असा त्याचा अर्थ होता हॉरर व्हॅक्युईचा. अशी वाक्य वापरात होती सोसायटीमध्ये, एस्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये. ब्रुनो नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याचा विश्वास होता की व्हॅक्यूम नावाची गोष्ट आपल्या नेचरमध्ये आहे, पण त्याला ते प्रूव्ह नाही करता आलं, त्यामुळे लोकांनी त्याला जाळून टाकलं. त्याला डिकार्टेस नावाचा एक कॅथलिक चर्चचा एक लेखक होता,
त्यांनी सांगितलं की त्याचं व्हॅक्यूम नावाचं काही गोष्ट नाहीच आहे, त्याचं अस्तित्वच मानायला त्यांनी हट्टीपणा होता, त्यांनी नकार दिला त्यांनी. नंतर काय झालं की 1650 वर्गे जसे आले तसं इटालीमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये वैज्ञानिकांनी व्हॅक्यूम वरती चर्चा केली आणि व्हॅक्यूम वरती नंतर त्यांनी बऱ्याच अजून एक्सपेरिमेंट्स केले आणि त्याच्याबद्दल शिकले आणि नंतर मग थिअरीज आणि प्रिन्सिपल्स एस्टॅब्लिश केले. हे किती वर्षांपूर्वी? 300-400 वर्षांपूर्वी. आता तुम्ही कम्पेअर करा, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता कमीत कमी 5000 वर्षापूर्वी सांगितलेली. 5100 पेक्षा जास्ती वर्ष झाली आहेत आता. आणि त्यावेळी कृष्णाने निवात हा शब्द त्यावेळी सांगितलेला. ओके, म्हणजे व्हॅक्यूम, वारा नसलेलं ठिकाण, निवात, ह्याची संकल्पना आपल्या सोसायटीमध्ये, वैदिक ज्ञानामध्ये 5000 वर्षांपूर्वीपेक्षा होती. तर हे जेव्हा आपल्याला कळतं ना, त्यावेळी आपल्याला आपल्या वैदिक ज्ञानावरती, आपल्या सगळे जे आपले जे स्क्रिप्चर्स आहेत, इतिहास आहेत, पुराण आहेत, त्याच्यामध्ये दिलेलं ज्ञान किती परफेक्ट आहे हे कळू शकतं आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटू शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण टेक्स्टबुक्स मध्ये शिकतो त्यावेळी मेजॉरिटी ऑफ द सायंटिस्ट सगळे वेस्टर्न कंट्रीज मधनं आलेले ह्याची जाणीव होते, पण आपल्याला आपल्या वैज्ञानिकांनी काय केलेलं हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याबद्दल फाइंड आउटही करत नाही. आपण एक साधं गोष्ट सांगायची झाली तर आपण ट्रायंगलचं हायपोटेन्यूस जे असतं त्याची लेंथ जर मेजर करायची असेल तर आपण कोणता थिअरम वापरतो? पायथागोरस थिअरम. तर हा पायथागोरस ग्रीसचा होता, ग्रीक व्यक्ती होती ज्याला स्वतःला अक्कल नव्हती हा थिअरम डेव्हलप करायची. तो इंडियामध्ये आलेला तो आणि आपलं जे गणित आहे ते शिकायचा प्रयत्न केला. तर आपल्या गणितामध्ये त्रिकोणमिती, ट्रिग्नॉमेट्री जे म्हणतात, ओके, त्याच्यामध्ये हायपोटेन्युसची जे साईडची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर फक्त हा एकच प्रकार नाही तर 100च्या वरती प्रकार आहेत कसं कॅल्क्युलेट करायचं. त्यापैकी पायथागोरसला ही एक पद्धती समजली, तो शिकला, त्याला ती सोपी वाटली आणि ती तो ग्रीसमध्ये घेऊन गेला आणि तिकडच्या लोकांना शिकवली आणि वेस्टर्न वर्ल्ड मध्ये स्वतःचं नाव त्यांनी क्रिएट केलं की पायथागोरसनी थिअरम बनवलाय. पण पायथागोरस कुठून शिकला, त्यांनी किती स्वतःचा रिसर्च केला आणि त्यांनी कोणाकडनं हे थिअरम कॉपी केला ह्याचा प्रयत्न कोणी करायचा, फाइंड आउट करायचा प्रयत्न नाही केला. आणि आपल्या लोकांना हे माहिती नाही म्हणून आपण त्याला ग्रेट सायंटिस्ट म्हणून रिस्पेक्ट देतो आणि आपले जे खरे जे गुरु होते, ऋषीमुनी होते, ज्यांनी हे सगळं फाइंड आउट केलं आणि लिहून ठेवलं लोकांकरता, त्यांना आपण इग्नोर करतो. तर जेव्हा आपण भगवद्गीता, भागवतम ह्या किंवा आपलं वैदिक ज्ञान जेव्हा येतं तेव्हा आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि आपल्याला हेही जाणवलं पाहिजे की आपण किती नशीबवान आहोत ह्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलोय, ज्यामुळे आपल्याला हे ज्ञान आता मिळू शकते आपल्याला. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. प्रभूजी, आता जसं तुम्ही सांगितलं की वायुरहित स्थळ, म्हणजे प्रभूजी आता ऍक्च्युली आपण बघतो तर पृथ्वीवर किंवा इतर ग्रहांवरती तर सगळीकडे तर वायू तर आहे, मग असं वायुरहित स्थळ म्हणजे कुठल्या ठिकाणी येईल प्रॉपर प्रभूजी? आता हे आता प्रॅक्टिकली असं मला तर माहिती नाही की वायुरहित स्थळ कुठे आहे. ते काय, ते मे बी मेकॅनिकली डेव्हलप करावं लागेल किंवा अशी डेफिनेटली अशी कुठेतरी जागा असेल जिकडे वायू पोहोचत नसेल. तर आता आपल्याला मे बी अजून ते शिकावं लागेल. कुठेतरी वेदांमध्ये वगैरे कुठेतरी असं लिहिलेलं असेल, कुठेतरी जागा असेलच की जिकडे हे नसेल म्हणून. अदरवाईज कृष्ण त्याचा उल्लेख करणारच नाही. इट्स जस्ट दॅट आपल्याला ते माहिती नाही आता की अशी कोणती जागा आहे जिकडे वायू नाहीये तिकडे. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna.